व्यासपीठावर उपस्थित माजी खासदार माझ्या भगिनी प्रीतमताई, तुम्ही खाली बसा. बास झाले ना नाटक, हेच करीत आलो मी पण. बस खाली. आम्ही साहेब स्टेजवर असलं की खाली ना असंच करायचं आम्ही. बसा. इथं खाली बस रे, खाली बस. जरा टेक टेक, सिटून घे, सिटून. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जानकर साहेब, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची नावं घेता येतील. आपण बराच वेळ झाला इथं अगोदरपासून पोहोचलात. आम्हालाही इथं यायला अर्धा तास वेळ गेला. ताईंनी त्यांच्या भाषणामध्ये या गोष्टीचा उल्लेख करावा की आजपर्यंत स्वर्गीय मुंडे साहेबांचा या विजयादशमीच्या दसरा मेळाव्याचा अभूतपूर्व मेळावा जर कुठला असेल तर तो आजचा आहे. आणि आज इथं उपस्थित दसरा मेळाव्याला आलेल्या सर्वांना मी नतमस्तक होऊन दंडवत घालतो की आपण एवढं प्रेम मुंडे कुटुंबावर, पंकजाताईवर या ठिकाणी दाखवता. खरं तर परिस्थिती हा मेळावा होण्यासारखी काही दिवसापूर्वी नव्हती. अभूतपूर्व पाऊस आला, अतिवृष्टी आली, पूर आला, गोदावरीत आला, मांजरात आला, सिंधफणात आला. भयंकर शेतकऱ्यांचं संकट, शेतकऱ्यांच्या समोर संकट आलं.